नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय, एक महत्त्वाची योगिक क्रिया करणार आहोत. कशी करायची हे शिकणार सुद्धा आहोत. आणि ती क्रिया आहे जलनेती. योगशास्त्रामध्ये एकूण 6 शुद्धी क्रिया म्हणजेच आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धी करणाऱ्या क्रिया सांगितल्या, ज्याच्यामध्ये धवती, बस्ती, नेती, नवली, त्राटक आणि कपालभाती ह्या शुद्धी क्रिया येतात. ह्याच्यापैकीच जलनेती ही एक महत्वाची शुद्धी क्रिया आहे. जलनेती खरं म्हणजे सगळ्यांनीच करायला पाहिजे, पण तरी सुद्धा ज्यांना ॲलर्जिक सर्दीची वारंवार तक्रार आहे, ज्यांना मायग्रेनची तक्रार आहे, म्हणजेच वारंवार डोकं दुखतंय, त्याचबरोबर ज्यांना घशाशी संबंधित, नाकाशी संबंधित, कानाचे आणि डोळ्याशी संबंधित सुद्धा विकार असतात, त्या प्रत्येकामध्ये जलनेती करणं हे फायदेशीर राहू शकतं. ह्याचबरोबर ज्यांना निद्रानाश आहे, ज्यांना एकाग्र व्हायला अडचणीचं जातं, त्यांना सुद्धा जलनेतीचा फायदा होतो. आणि ज्यांना झोप व्यवस्थित लागत नाही, त्यांना सुद्धा झोपेच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि जर मानसिक ताणतणाव असेल तर तो दूर करण्यासाठी सुद्धा जलनेती फायदेशीर राहते. आता जलनेती सगळेच जरी करू शकत असले तरी सुद्धा काही व्यक्तींच्या मध्ये ज्यांना नाकातून रक्त येण्याची तक्रार असते, त्याचबरोबर ज्यांना घशाचा काहीतरी एखादा ऍक्टिव्ह इन्फेक्शन चालू आहे, श्वासनाशी संबंधित इन्फेक्शन आहे, ताप आहे, अशा लोकांनी मात्र जलनेती टाळायला हवी. त्यांनी हे आजार बरे झाल्यानंतर मग मात्र वैद्यकीय सल्ला घेऊन ते नक्कीच जलनेती करू शकतात आणि त्याचा फायदा सुद्धा घेऊ शकतात. आता बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या ज्या तक्रारी आहेत ह्याच्यामध्ये जरी जलनेती आपण करू शकत नसलो तरी सुद्धा ह्या तक्रारी जेव्हा बऱ्या होतील त्यावेळेला ह्या तक्रारी पुन्हा होऊ नयेत म्हणून आपण जलनेतीचे फायदे घेऊ शकतो. जलनेती करत असताना तसं बघायला गेलं तर खूप साहित्य लागत नाही, तरी सुद्धा जलनेती करण्यासाठी एक स्पेशल जलनेती पॉट मिळतो, तो आपल्याकडे असायला पाहिजे. त्याचबरोबर जलनेतीसाठी आपल्याला कोमट पाणी लागतं, त्याची उपलब्धता पाहिजे. त्या कोमट पाण्यामध्ये टाकायला तुमच्याकडे सेंधव मीठ पाहिजे. आता ह्या गोष्टी असल्या तरी सुद्धा तुम्हाला दिवसाच्या कुठल्याही वेळेला मात्र जलनेती करता येणार नाही. शक्यतो जलनेती जर तुम्हाला करायची असेल तर सकाळी उठल्यावरती आणि उपाशी पोटी असताना तुम्ही जलनेती जर केली तर ती तुम्ही सहजरित्या आणि चांगल्या पद्धतीने करू शकता. आता बघूयात की जलनेतीची कृती नेमकी कशी करायची. तर त्याच्यासाठी माझ्या हातामध्ये आहे जलनेती पॉट आणि त्या पॉटमध्ये मी कोमट पाणी घेतलंय. आता ह्या कोमट पाण्याचं तापमान किती असायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे, कारण जर हे पाणी थंड असेल तर ज्यावेळेला जलनेती करताय त्यावेळेला डोक्यामध्ये मुंग्या येतील, झिंझिण्या येतील. आणि खूप पाणी गरम असेल तर नासामार्गातून आपण पाणी सोडणार आहोत, त्याला इजा सुद्धा होऊ शकते. तर त्यासाठी पाण्याचं टेम्परेचर चेक करत असताना आपल्या हाताच्या मागच्या बाजूला पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकून बघा. आणि तुमच्या हाताच्या मागच्या बाजूला जर तुम्हाला वाटलं की खूप गरम किंवा खूप थंड पाणी नाही आहे तर तुम्ही जलनेतीसाठी हे पाणी वापरू शकता. आता ह्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं सेंधव मीठ सुद्धा टाकायचं आहे. हे सेंधव मीठ अंदाजे 1 लिटरला पाव चमचा टाका. आता असं सांगितलं जातं की आपले अश्रू जेवढे खारट असतात तेवढं आपल्याला हे पाणी खारट बनवायचं आहे. आता हे प्रत्येक वेळेला चेक करणं तर शक्य नाही, पण एकदा तुम्ही 1 लिटरला पाव चमचा मीठ टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं किती पाणी खारट करायला पाहिजे ज्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. आणि एकदा तुमच्या लक्षात आलं की आपल्या मिठाचं प्रमाण किती आहे तर तेच प्रमाण तुम्ही कायम ठेवू शकताय आणि जलनेती करू शकताय. आता बऱ्याचदा शंका विचारली जाते की ह्या पाण्यामध्ये मीठ का टाकायचं, तर त्याची एकूण 3 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ह्या पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळं आपला नासामार्ग व्यवस्थित स्वच्छ होतो, चिकट स्त्राव जे असतील ते बाहेर पडायला सहज जातं. त्याचबरोबर दुसरं कारण आहे की मीठ हे अँटी इन्फेक्टिव्ह असतं, त्यामुळे नासामार्गामध्ये जे काही इन्फेक्टिव्ह बॅक्टेरियाज असतील तर ते सुद्धा किल व्हायला आपल्याला ह्या मिठाची मदत होते. आणि त्यानंतरचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण मीठ टाकतो त्यावेळेला हे पाणी आयसोटॉनिक सोल्युशन होतं, म्हणजेच आपल्या शरीरामधले जे पाणी आहे त्या पाण्या एवढाच पीएच ह्या पाण्याचा सुद्धा होतो, त्याची टोनिसिटी मेंटेन राहते. आणि त्यामुळं नाकामध्ये गेलेलं पाणी हे आपल्या शरीरामध्ये शोषून घेतलं जात नाही, ते जसं तसं बाहेर पडतं. आणि त्याचबरोबर आपल्या डोक्याला मुंग्या येणे, झिंझिण्या होणे ह्या तक्रारी सुद्धा ह्याच्यामुळे होत नाहीत. जलनेती करत असताना सगळ्यात पहिल्यांदा
दोन्ही नाकपुड्यांच्या पैकी कुठली नाकपुडी रिकामी आहे, कुठल्या नाकपुडीतून सहज श्वास चालू आहे हे बघा आणि पहिल्यांदा त्या बाजूने जलनेतीला सुरुवात करा. आता मी टेस्ट करतोय आणि माझ्या असं लक्षात आले की उजवी नाकपुडी सुरू आहे, तर मी पहिल्यांदा उजव्या नाकपुडीने जलनेती करणार आहे. त्यासाठी आपला जलनेती पोटचा जो नोझल आहे तो आपल्याला उजव्या नाकपुडीमध्ये फिट करायचा आहे आणि उजव्या नाकपुडीमधून पाणी सोडायचं आहे आणि ते डाव्या नाकपुडीमधून बाहेर काढायचं आहे. हे करत असताना तुम्हाला थोडं पुढं वाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून नाकामध्ये गेलेलं पाणी हे घशामध्ये उतरणार नाही. आणि त्याचबरोबर जलनेती सुरू असताना तोंडाने श्वास घ्यायचा आहे, कारण जर नाकाने श्वास घेतला गेला तर हे पाणी घशामध्ये जाईल आणि ठसका लागेल. तर मी पायामध्ये थोडं अंतर घेतलंय, कमरेतून काटकोनामध्ये वाकलोय, हाताला आधार दिलाय गुडघ्यांचा आणि तोंडाने श्वास घेतोय आणि जलनेती करतोय. कृती अगदी व्यवस्थित बघून घ्या. अशा पद्धतीने उजव्या बाजूने जलनेती केल्यानंतर जे पाण्याचे ड्रॉपलेट्स नाकामध्ये अडकले असतील ते आपल्याला थोडे स्वच्छ करायचे. तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकाने फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. अशा पद्धतीने 8 ते 10 वेळेला श्वास सोडल्यानंतर जे ड्रॉपलेट्स साचलेले असतील ते पूर्ण निघून जातील आणि मग पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने जलनेती विरुद्ध बाजूने म्हणजेच डाव्या बाजूने सुद्धा करायची आहे. आता मला जाणवतंय की मगाशी उजवी नाकपुडी ओपन होती, पण डाव्या नाकपुडीने तितका सहज श्वास सुरू नव्हता. पण जलनेती केल्यानंतर डावी नाकपुडी सुद्धा व्यवस्थित ओपन झाले आणि आता मी डावीकडून सुद्धा जलनेती करू शकतो. जलनेती केल्यानंतर बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की कपालभाती करायला पाहिजे, जेणेकरून आणखी काही ड्रॉपलेट्स नासामार्गामध्ये साचले असतील तर ते रिकामे व्हायला मदत होते. तर प्रत्येक वेळेला जलनेती नंतर निदान एक कपालभातीचा राऊंड तरी करा. आता कपालभाती कशी करायची आहे ह्याच्यासाठीचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ती बघून घ्या. एकदम मी हे आता कपालभाती करून तुम्हाला दाखवतो. कपालभाती करत असताना आपल्याला खोलवर श्वास घ्यायचा आहे आणि नाकाद्वारे जोराने श्वास बाहेर टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने कपालभाती केल्यानंतर तुम्हाला खरंच हलकेपणा जाणवायला लागतो. जलनेतीचे फायदे सुद्धा जाणवायला लागतात. पण हे फायदे जर तुम्हाला नियमित दिसायचे असतील तर तुम्ही जलनेती सुद्धा नियमित करणं गरजेचं आहे. रोज निदान 3 वेळेला जलनेती करा. पण जर तुम्हाला 3 वेळेला शक्य नसेल तर एकदा तरी जलनेती कराच. पण आजकालच्या घाई गडबडीच्या जीवनामध्ये रोज प्रत्येकाला जर जलनेती करता येणं शक्य नसेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळेला तरी जलनेतीचा अभ्यास करायला हवा, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. मगाशी आपण बघत होतो की जलनेतीतून जे फायदे होतात, ज्याच्यामध्ये नासामार्गाची स्वच्छता हा फायदा तर आहेच, पण त्याचबरोबर मेंटल क्लॅरिटी, मेंटल फोकस वाढणे हा जलनेतीचा खूप चांगला फायदा आहे. आणि ग्रंथांमध्ये असं म्हटलंय की जलनेती केल्यानंतर आपलं आज्ञाचक्र जास्त ऍक्टिव्ह होतं, आपली एकाग्रता वाढते आणि आपल्या मनावरती आपलं नियंत्रण प्रस्थापित होतं. त्याचबरोबर आपली जी इंद्रिय आहेत, कान, नाक, डोळे, ही सगळी इंद्रिय आणि ह्या इंद्रियांची कार्यक्षमता सुद्धा वाढते आणि आपला राग असेल, ताणतणाव असेल, टेन्शन्स असतील, अँझायटी असेल, ह्या गोष्टी सुद्धा कमी व्हायला नक्कीच मदत होते.
तर मित्रांनो, आज आपण बघितलं जलनीती कशी करायची. तुम्ही सुद्धा जलनीती करा. तुम्हाला जर जलनीती करताना काही अडचणी येत असतील, काही शंका असतील तर नक्कीच कमेंट मध्ये विचारा, मी त्याचं उत्तर देईन. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.